नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज रविवारच्या निमित्ताने आम्ही काय करतोय? पाणीपुरी. तर आम्ही जवळजवळ अर्धं काम केलेलं आहे, कारण की आम्ही प्लॅन केला होता 4 वाजता पाणीपुरी बनवायचा. आणि जेव्हा आम्ही तयार झाल्या 5 मिनिटांनी लगेच लाईट गेली आणि थेट 7 वाजता आली. तर मग त्यामुळे आत्ता चालू केलं आहे. तर 7 वाजता तेवढ्या वेळात मग आम्ही म्हटलं थोडंसं पुऱ्या वगैरे बनवून घ्यावं, होय की नाही. पुऱ्या वगैरे बनवून घेतले आणि आता आम्ही स्मॅश करतोय पोटॅटो आणि ते काय म्हणतो वाटाणे, व्हाईट पीस सगळे शिजवले आणि आता त्याला जरा स्मॅश करायचे. तर आम्हाला खूप पाणीपुरीचं क्रेविंग होत होतं खूप दिवसांपासून. तर मी असंच ऑनलाईन बघितलेलं की हा किट होता. तर मी बघितलेलं की ऑनलाईन हे किट मिळत होतं. तर हे क्वालिटीचं पाणीपुरी किट आहे. तर याच्यामध्ये काय काय आहे, पुऱ्या आहेत, त्यानंतर स्पायसी पाणीचं मसाला आहे आणि आहे गोड पाण्याचा मसाला, स्वीट पाणीचा मसाला. तर असं हे 3 पॅकेट आम्हाला अराउंड 50 रुपीजला पडलं आहे. तर बाहेर एक पाणीपुरी 20-25 रुपयाला तर असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही मे बी खूप साऱ्या पाणीपुऱ्या खाऊ शकता. सो पैसे पण जास्त वेस्ट होत नाही आणि काय एन्जॉय पण होतोय घरच्या घरी. आणि घरच्या घरी. आणि अजून काय ते असतं ना, काय क्रेविंग नाही काय ते बाहेरचं आणि घरच्यामध्ये एक फरक असतो ना. घरचं खायला भेटेल नाही, हायजिनिक. ओ हे हायजिनिक आहे. हायजेनिक भेटेल तुम्हाला, काय म्हणजे हायजिनिक भेटेल. सो मी आता काय केलंय, मला माहिती नव्हतं आधी की याच्यामध्ये पुऱ्या पण भेटतात. मला जस्ट वाटलं की स्वीट आणि हे पाणी मिळतं. तर मग मी सेपरेट पुरी पण मागवलेली. तर त्या पुरीचे मी ऑलरेडी लाईट गेली होती तेव्हा मी हे सगळं असं पुऱ्या सगळ्या फ्राय करून घेतल्या आणि सकाळीच मी पीस भिजत घातले होते. आता हे पीस आणि काय आहे पोटॅटो, हे सगळं मी असं मॅश करते. हे मॅश केल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं मी काहीतरी दिलं आहे स्टफिंगसाठी, बॉईल पोटॅटो, व्हाईट पीस अँड मॅश इट. तर मी आता मॅश करते आणि ॲड चॉप्ड अनियन, कोरिअंडर अँड मिक्स इट. आता मी अनियन ते याच्यामध्ये ॲड नाही करणार, अनियन वरतून घेऊ, पण कोरिअंडर मी याच्यामध्ये ॲड करते. फ्राय पुरीज अँड फिल द स्टफिंग. ओके, सो लेट्स स्टार्ट. मित्रांनो, चालू केलं आहे आम्ही. जवळपास पुऱ्या तर झालेल्या आहेत, तसं दाखवलं तुम्हाला. आणि ते स्मॅशिंग चालू आहे वाटाण्याचं आणि पोटॅटोचं. ऍक्च्युली ना इथे जवळ एक चांगली पाणीपुरी मिळते, पण मी ती पाणीपुरी खाल्लं ना की मला 2 आठवडे खूप त्रास होतो. 2 आठवडे काय, 1-2 आठवडे त्रास होतो. तर मग म्हटलं ठीक आहे, बाहेरचं खायचंच नाही, पण मग क्रेविंग तर होते ना. तर म्हटलं ठीक आहे, मग आपण घरीच बनवूया. तर मित्रांनो, स्मॅश करून झालं आहे आमचं पोटॅटो आणि वाटाणे. आणि त्यात काय काय टाकलं तू? कोथिंबीर टाकली आणि कांदे टाकलेत का? कांदा नाही टाकला, कांदा नंतर टाकणार होता आपण. अच्छा. आणि ते पाणी कसं बनवायचं आता? हे जे किट आहे ना, त्यामध्ये त्यांनी दिलंय की स्पायसी पाणी जे आहे ना, त्यासाठी 500 ml ऑफ चिल्ड वॉटर घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये ते पावडर टाकायची सगळी. हा. तेवढं केलंय का आपण? हो केलं. आणि नंतर स्वीट पाण्यासाठी 300 ml ऑफ चिल्ड वॉटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आता मी काय करते, ह्याच्यामध्ये मी चिल्ड वॉटर घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला हे आज घे. हो, पुदिना तो आहे रे जरा. पुदिना आहे, तर आम्ही पुदिना टाकू. पुदिना तो आहे, पुदिना. आता स्पायसी पाणी नाही, स्वीट पाणी बनवायचं. बाय द वे आमच्या ह्यांना कोणती कशी पाणीपुरी आवडते? तिखट पाणीपुरी. सगळ्यात तिखट म्हणजे ती मला पाहिजे असते, सगळ्यात तिखट पाणीपुरी. म्हणजे ते तुला माहिती आहे का, असं जे खोटं बोलतात ना खूप, त्यांचा पण एक पुरस्कार असतो. माझ्याकडून तो पुरस्कार काय नको आम्हाला पुरस्कार.
गोड आम्हाला- पाणीपुरी आम्हाला लागते, already- तिखट पाणीपुरी आवडत नाही. मला ऑलरेडी एक पुरस्कार भेटला, तोच खूप मोठा आहे. कोणता? हा काय? बस 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 बस. माझी हेअरस्टाईल जाते ना. मला स्वीट पाणीपुरी आवडते, कारण की नेवाच्या पाट्यावर स्वीटच भेटते. पाणीपुरी आधी- खाली फाट्यावरची आधी. तर स्वीट पाणीपुरीच आवडते. He is आणि not trying माझ्या to मित्रांना shift पण स्वीट पाणीपुरीच आवडते. it. म्हणजे ती आता तुम्ही सांगा, तुम्ही टीम स्वीट पाणीपुरी आहात की टीम तिखट पाणीपुरी आहात? स्वीट प्लीज कमेंट करा. हा, कमेंट करून सांगा मला तुम्हाला कोणती पाणीपुरी आवडते, हा. स्वीट आवडते का तिखट आवडते. सो गाईज, आमच्याकडून एक पचका झालाय. त्यांनी मेन म्हणजे तिखट पाण्यावरती तिखट पाणी असं लिहिलं नाहीये, गोड पाण्यावरती गोड असं लिहिलं नाहीये. ते जस्ट रॅपर, त्याच्यामध्ये काही लिहिलं नाहीये. तर स्मेलवरून आम्हाला कळालं नाही एवढं कोणता गोड आहे आणि कोणता म्हणजे तिखट आहे. आमच्याप्रमाणे आम्हाला कळालं, पण ते टाकल्यानंतर आम्हाला कळालं की ते नाहीये. आणि So दोन्ही आम्ही- आम्ही सेपरेट टाकलं. हा. जे गोड होतं त्याच्यात लिहिलं होतं की छोट्या हा, याच्यात जे कमी गोड आहे ना ते कमी क्वांटिटी मध्ये होतं आणि जे तिखट होतं ना ते जास्त क्वांटिटी 500 ml मध्ये घ्या. तर तर आम्ही उलटं झालं. उलटे झालं, तर ती टेस्ट लागली नसते म्हणून कारण आम्ही याच्यावर काय काही केलं, लिहिलेलंच नाहीये. सगळं एकत्र केलंय आता. आणि मी पहिल्या पाणीपुरीचं स्टफिंग त्याच्या आतमध्ये टाकले. मी आता पाणीपुरी टाकू, सॉरी पाणी टाकू, असंच घेऊया. आधी मी ट्राय करते, कारण की त्याला जर नाही आवडलं हे तर तो खाणार नाही असं मला वाटतंय. खाईल मी खाईल. काय करून आवाज येतोय बा. काय होतं? इट्स गुड, ठीक आहे. नॉट बॅड, हम्म. इट्स गुड. साखर टाकायची का? अरे मी आता आचार्याकडून काहीतरी घे तू शिकायला. काय गोडसाठी साखर टाकावं लागते थोडीशी. थोडं कमी पाणी देते. इमलीचं पाणी पाहिजे होतं, इमलीचं मग अजून भारी वाटलं है ना. गोड गरम मला असंच आवडतं. गोड इडलीचं पाणी, इडली सॉरी इमली. चांगलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, चांगलं काय आहे. भारी नाही आलं. मला अजून तिखट पाहिजे होतं. ठीक आहे, पण हे मीडियम झालंय, लय गोड पण नाही आणि लय तिखट पण हां नाही. मीडियम आहे. ठीक आहे, आता अजून एक ट्राय करूया. पण छान आहे. तुम्ही असं बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही जर खूप हायजीन वगैरे असं काही तुम्ही हे करत असताल तर दिस इज अ गुड ऑप्शन फॉर यू ऑल. पाणीपुरीसाठी पण हायजीन नाही पाहत, पाणीपुरी बघतात. नाही, काही लोक असतात. आपण का खात नाही आता बाहेरची? कारण की आपल्याला करायची होती ना, नाही, घरी ट्राय करायची होती ना. मेन म्हणजे बँगलोरमध्ये मी जेव्हा इथे आले ना फर्स्ट टाइम, तेव्हा मी जेव्हा कधी पाणीपुरी खायला जाईल ना तर मला नंतर काहीतरी व्हायचं, उलट्या व्हायच्या, असं काहीतरी मला होत राहायचं. म्हणून मी पाणीपुरी बंद केलेली बँगलोरमध्ये खायला. आपण पण खाल्ली ते 2-4 वेळेस, त्यावेळेस पण तुला त्रास झाला पाण्यामुळे. मी खाऊ? खा ना. हा, हा. शी. तिकडे कॅमेराकडे पाहू बा, इकडे पाहू. आलं का सगळं? ठीक आहे, तर ह्याला आम्ही 5 out of 3 रेट करतो. 3 out of 5. 5 out of 3 नाही. अच्छा. 3 out of 5. 3 out of 5 रेट करतो. आणि 4 out of 5 पण झालं असतं, पण आमच्याकडून ती चुकी झाली. कोणतं स्वीट आणि कोणतं तिखट हे नाही कळालं, कारण त्याच्यावर काही लिहिलेलं नव्हतं. म्हणजे याच्यापेक्षा अजून भारी होऊ शकतं ते. त्याच्यामुळे तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि फक्त 50 रुपयात मजा आहे एवढी. हे सगळं संपवतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही नक्कीच कमेंट करा की आम्ही कशाचा ब्लॉग बनवू, तुम्हाला काय पाहायला आवडेल. तर आजचा ब्लॉग आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही टीम गोड पाणीपुरी आहात की टीम तिखट पाणीपुरी आहात. चलो, टाटा. टाटा, बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज 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 करून टाका. बाय बाय.